जराही ओला नारळ न खवता त्याचबरोबर सारण न शिजवता आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक बनवणार आहोत. 20 मिनिटातच हे मोदक तयार होतात. अगदी रसरशीत हे मोदक तयार होतात, चवीलाही भन्नाट लागतात. चला तर बघूया याची कृती. तर सर्वांचं आपल्या रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चम्मच मी बेसन पीठ ॲड केलेलं आहे. त्याचबरोबर थोडंसं मी इथं मीठ टाकलेलं आहे आणि तेलाचं मोहन टाकलेलं आहे. कडकडीत तेलाचं मोहन घ्यायचं आहे. तुम्ही तुपाचं पण घेऊ शकता. इथे मी 2 चमचे तेल गरम करून यामध्ये टाकलेलं आहे. संपूर्ण तेल आपल्याला पिठाला चांगलं असं हात एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी दाखवल्याप्रमाणे. तर हे बघा, आपलं संपूर्ण पिठाला तेल लागलं गेलेलं आहे. तेलाचं मोहन परफेक्ट कसं पडलं आहे समजायचं आहे की असा गोळा करून बघायचा आहे हातावरती. अगदी लगेच मूठ वळली जाते. तर हे परफेक्ट मोहन आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा अगदी घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. इथे एक ट्रिक लक्षात ठेवा की आपल्याला पिठाचा गोळा हा एकदम घट्ट बनवायचा आहे. अगदी सैल ठेवायचं नाही, जेणेकरून आपले मोदक जसल्या तसेच राहतील. नाही तर काय होईल, तुमच्याकडून जर पीठ पातळ झालं तर जे उकडीचे मोदक असतात ना ते थोडेसे लूज पडतात. तर इथे आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारं हे सारण आहे. तुम्ही महिनाभरसुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. फक्त याला स्टोअर करून ठेवायचं आणि तुम्हाला हवं तेव्हा याचे मोदक बनवायचे. यंदाच्या गणपतीमध्ये तुम्ही नक्की करू शकता. तर इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं, आणि त्यालाच मी 1 वाटीला थोडंसं कमी मी गूळ घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी वेलची पूड टाकलेली आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला बाजूला ठेवून देऊया. तर हे आपलं पीठ 10-1 मिनटं मी इथे बाजूला ठेवलेलं होतं. तुम्ही बघू शकता पीठ एकदम छान मुरलेलं आहे आणि याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी अर्धा मिनिटच आपल्याला फक्त असं मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने एकदम मळून घेणं फार गरजेचं आहे. आणि याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे. तुम्ही हवं तर एक पूर्ण पोळी लाटून त्याचे छोटे छोटे तुम्ही कटसुद्धा त्याला देऊ शकता, किंवा आपण पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने याला संपूर्ण लाटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की संपूर्ण मोदक एकसारख्या आकारावरती येतात आणि पटापट तयार होतात. तर इथे मी पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने याला लाटून घेणार आहे. तर इथे आपण गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकतो पुरी लाटताना. याला तेलच लागतं असं काही नाही आहे. तुम्ही बघू शकता ही रेसिपी अगदी सोपी रेसिपी आहे. इथे आपण संपूर्ण पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत मोदकासाठीच्या. तर आता या पद्धतीने दोन्ही बोटामध्ये पकडून छान याला अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. कोणीही बनवू शकता, बॅचलरसुद्धा याला बनवू शकतात. तर प्रत्येक वेळेस उकड वगैरे शिजवण्याची तांदळाच्या पिठाची काहीच गरज नाही आहे. आपण ह्या पद्धतीने घरात अवेलेबल असलेल्या साहित्यातसुद्धा मोदक बनवू शकतो. आणि आपण या चमच्यांच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने यामध्ये भरपूर असं सारण भरून घ्यायचं आहे. आणि हळूच इकडून असं बाजूने लोटत या पाऱ्या सर्व एकत्र आणायच्या आहे आणि वरती चिमटीने दाबून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता हे अगदी हलक्या हातानेच करायचं आहे. हे बघा किती छान मोदक तयार झालेला आहे. तर इथे मी एका चाळणीला थोडं तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्या चाळणीवरती लगेच आपल्याला हे मोदक ठेवायचे आहे. संपूर्ण मोदक मी इथे बनवून घेतलेले आहे. एवढ्या एका बाउलच्या गव्हाच्या पिठामध्ये 11 ते 12 मोदक तयार झालेले आहेत. तर इथे आपण लगेच बाजूला गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चाळणीवरती झाकण ठेवून याला कंप्लीट 20 मिनटं 15 ते 20 मिनटं लागू शकतात. याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे उकडून घ्यायचं आहे. तर परफेक्ट उकडलं हे कसं ओळखायचं की वरतून याला हात लावून बघायचं आहे. जर ते हाताला चिपकलं नाही तर समजायचं आपली उकड छान झालेली आहे. तर हे बघा आपले मोदकसुद्धा तयार झालेले आहे. याला आपण थंड करायला ठेवूयात. तर थंड झाल्यानंतर याला आपण छान याला सर्व करून घ्यायचं आहे. हे बघा मोदक जराही कुठे चिटकत नाही किंवा टाळूलाही चिटकत नाही. खातानासुद्धा तो आपल्याला दातांना चिपकत नाही. अगदी तोंडात टाकल्या विरघळतो. आणि यातलं जे सारण जे असतं ना, तुम्हाला काय सांगू, इतकं छान लागतं. हे बघा अगदी रसरशीत जो गूळ असतो ना तो पगळला जातो आणि तो त्या सुकलेल्या खोबऱ्यामध्ये खूप छान लागतो. त्याचबरोबर वेलचीचा फ्लेवर सुद्धा खूप छान लागतो. तर एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.